मंडळी 22 ऑगस्टला पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होता। 2 वर्षानंतर विरोधी पक्षनेता पुण्यात येणार म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरभर बॅनरबाजी केली। सोशल मीडियावर आधीच माहोल तयार झाला होता, पण दुसरीकडे सत्ताधारी भाजपनेही आपली रणनीती आखली होती आणि कार्यक्रमाच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आणि निवडक लोकांनाच बोलवतात असा आरोप त्यांनी केला। पुण्यात येऊन ते फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ साधतात आणि निवडक लोकांनाच बोलवतात असा आरोप त्यांनी केला। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी तर आणखी एक पाऊल पुढे जाऊन कार्यक्रमासाठी लोकांना पैसे देऊन बोलवण्याचा गंभीर आरोप केलाय। आदल्या रात्री एबीपी आणि युथ काँग्रेस कार्यक्रमामध्ये झटापटा सुद्धा झाली। थोडक्यात राहुल गांधी भाषणात राजकीय टीका करतील आणि भाजप त्यालाच पकडून हे सगळं निव्वळ राजकारण आहे असं सिद्ध करेल, हा एकंदर प्लॅन होता। आता मित्रांनो, इथेच खरा ट्विस्ट आहे। राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात मोदी शहांचा एकदाही उल्लेख केला नाही, भाजपवर किंवा संघावर टीका केली नाही, फडणवीसांच्या आरोपांना उत्तरही दिलं नाही। त्याऐवजी त्यांनी स्टेज पूर्णपणे राज्यभरातून आलेल्या तरुण मुलींच्या हातात दिलं। पालघर, मराठवाडा, विदर्भ अशा वेगवेगळ्या भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या हॉस्टेलमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुली, त्यांनी स्वतःचे प्रश्न, स्वतःचे अनुभव मांडले। राहुल गांधी फक्त ऐकत राहिले, जणू एखादा टेड टॉक्स इव्हेंट। परिणाम काय झाला याचा तर भाजपने आधी केलेले सगळे आरोप हवेत विरून गेले, कारण कार्यक्रमात राजकारणच नव्हतं बोलायला। राहुल गांधीचा छात्रों की गूंज कार्यक्रम याआधी कोटा, देहरादून आणि प्रयागराज मध्येही झाला होता, पण तिथे महिलांचा मुद्दा एवढा ठळकपणे मांडला गेला नव्हता। पुण्यातच का मग? कारण महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण वेगळी आहे। शाहू, फुले, आंबेडकरांचा वैचारिक वारसा असलेल्या या राज्यात महिलांचे मुद्दे मोकळेपणाने मांडता येतात आणि इथून दिलेला संदेश संपूर्ण देशापर्यंत पोहोचवता येतो। महत्वाचं म्हणजे स्टेजवर फक्त उच्चभ्रू घरातल्या मुली नव्हत्या, बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांनाही तितकीच जागा दिली होती। गेल्या काही वर्षात जवळपास प्रत्येक राज्यात निवडणुकीआधी लाडकी बहीण छाप योजना जाहीर करण्याचा ट्रेंड सुरू झालाय। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, दिल्ली आणि आता उत्तर प्रदेशातही अशी चर्चा आहे। पण या सगळ्या योजना महिलांना फक्त मतदार म्हणून बघतात, त्यांच्या मूळ प्रश्नावर कुणीच खोलपणाने बोलत नाही। राहुल गांधींनी नेमकं उलट केलं। पैशांची घोषणा नाही तर मुलींनाच माईक देऊन त्यांचे प्रश्न, त्यांचे संघर्ष जगासमोर मांडले। हा फरक छोटा वाटत असला तरी भविष्यातल्या महिला राजकारणाची दिशा बदलू शकतो। तर एकंदरीत काय झालं, भाजपने आधीच माहोल तयार केला होता की राहुल गांधी पुण्यात येऊन राजकारण करणार, पण राहुल गांधींनी काय केलं, संपूर्ण कार्यक्रमच इश्यू बेस ठेवून तो आरोप निष्प्रभ करून टाकला। तुम्हाला काय वाटतं, ही खरंच एक नवी राजकीय स्टाईल आहे की फक्त एका वेळचा मास्टर स्ट्रोक? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।